प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आजपासून अंतरवाली सराटी येथे सुरू झालंय. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. नवीन काहीतरी योजना आणता, लाडकी बहीण लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी लाडका मेहुणा योजना आणतील. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही 1500 रुपये देता ते 3 दिवस पुरणार नाही. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी गुरुकुल सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून याची पहिली सुनावणी 25 जुलै रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पराभूत केले. त्यावर उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात पाण्याची टंचाई. पाण्यासाठी उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर अद्यापही सुरू. पावसाची दडी. शिवसेना युबीटी पक्षाची सेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमाने करा, उद्धव ठाकरे यांचे निर्देश. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे विधानसभा संपर्क प्रमुखांना निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे महसूल विभागाची सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा आदी मागण्यांवर महसूल कर्मचारी ठाम असून 23 जुलै रोजी महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुंबई मंत्रालय येथे बैठकीचे आयोजन केले असल्याचे पत्र देण्यात आले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर बेनके यांनी माध्यमांशी बोलताना विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. कदाचित अजितदादा आणि साहेब म्हणजे शरद पवार एकत्र येतील असे विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर अंतर्गत लोणी पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलिसांचा जनसंपर्क वाढावा आणि पर्यावरण वृद्धी व्हावी या उद्देशाकरिता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिर्डी येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व वीणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थांचे माजी तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा घेऊन, तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व प्रभारी प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला.